सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे आणि याचा फटका सोमवार सकाळच्या नागपूर मुंबई विमान सेवेला बसला। सकाळच्या काही फेऱ्या रद्द झाल्या तर काही विमानं उशिराने उडाली आणि याचा फटका लोकप्रतिनिधींना देखील बसला आहे। सोमवारी सकाळी विमान पकडून विधिमंडळातील कामकाजात सहभागी होण्यासाठी जाण्याचं नियोजन असलेले अनेक आमदार आणि नेते नागपूरच्या विमानतळावर सोमवारी सकाळी अडकून पडले होते। तर निसर्गाचा फटका सर्वसामान्यांसह सर्वांनाच बसत आहे। निसर्गापुढे कोणाचं काहीही चालत नाही अशी प्रतिक्रिया नेत्यांनी दिली। निसर्गाचा फटका हे कुठल्याही व्यक्तीला बघून पडत नाही। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागील 2-3 दिवसापासून मुंबईत अतिवृष्टी चालू आहे आणि या अतिवृष्टीचा फटका सगळ्यांना, सामान्य माणसापासून तर सगळ्यांनाच लागतो आहे। तसं आमचं विमान आता उशिरा झाला आहे आणि निश्चितच विधान भवनाला जायला पण उशीर होईल। अधिवेशन सुरू आहे, पण आता निसर्गाचा फटका आहे तर हा सगळ्यांना सहन करावा लागतो। नागपूरचं एक सकाळचं फ्लाईट रद्द झालं आहे आणि जे 8 वाजताचं फ्लाईट होतं त्यामुळे बरोबर वेळेवर पोहोचू शकेल, परंतु 10चं फ्लाईट हे 11:30 पावणे 12च्या दरम्यान पोहोचतो, पण आज 10:40चं झालं आहे। म्हणून सगळ्या आमदारांना उशीर होत आहे आणि मला वाटतं की यामुळे बराच फरक कामकाजात पडणार।